नमस्कार वहिनी. नमस्कार भाऊजी. फार कौतुक करतात तुमच्या. एवढं का कौतुक करतात? कौतुकासारखं आहे म्हणून तर मी करत असेल. आणि काय कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव सगळ्यांना मिळून मिसळून एकदम घरच्यांना, माहेरच्यांना, सासरच्यांना सगळ्यांना एकदम मॅच्युअर्ड एकदम. हो, एकदम एकत्र व्यवस्थित घेते. बरोबर बरोबर. आणखी आणखीन म्हणजे तसं सांगायला गेलं तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. कधी रागावतात का? भरपूर भरपूर भरपूर. कोणावर? माझ्यावर. म्हणजे म्हणून म्हटलं रडताय. आता या पुढच्या खेळात काय होणार ते बघूया. वहिनी, उलट सुलट अक्षर आणि त्या बंद पाकिटापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. ची धा दू बा ली ट. दुधाची बाटली. 5 पाचा मोई जर मोबाईल चार्जर. एक कोणी सांगायचं नाही, त्यांनाच शोधू. 20 30 नाही चार्जर. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. वहिनींनी एकच क्ल्यू ओळखला, त्यामुळे वहिनींना 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. वहिनी अभिनंदन. आणि आता पुढच्या वहिनी सरफरे वहिनी. नमस्कार. वहिनी का घाबरतात तो एवढ्या? तुम्हाला? मला नाही घाबरत. तुम्हाला नाही घाबरत? मग कोणाला घाबरतात? वडिलांना घाबरतात ती. हो, तुम्हाला नाही घाबरत? तुम्हाला नाही का वहिनी? आणि तुम्ही वहिनीला घाबरता की नाही? बरोबर उत्तर दिले वहिनी. बरं, आणखी काय सांगाल त्यांच्या स्वभावाबद्दल? स्वभाव चांगला आहे, मन मिळावं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि थोडा रोकटोक आहे, म्हणजे मनात काय ठेवत नाही, जे आहे ते सांगते बरोबर तोंडावर. म्हणजे समोरच्याला दुःख वाटलं तरी चालेल. हो ना, नंतर विचार करता येईल. काय वहिनी? हो की नाही? बरोबर. बरं, वहिनींच्याकडनं तुम्ही कधी गाणं ऐकलं का? गाणं हो बोलते. काय सांगता? आम्ही नाही ऐकलं. वहिनी ऐकवा. वहिनी लवकर ऐकवा. कुठलं? कुठलंही त्यांच्या आवडीचं मराठी. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी चंदेरी चमचमता चांगला. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दाल, शेट्टीच्या झुपक्याला झाडून जाईल खार. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. वा वा वा. ते पाठीमागचं बाळ सुद्धा गायला लागलं. त्यांचा डान्स बघू. बरं, आता वहिनींची धावपळ. वेळ आहे 1.5 मिनिटाची. टी र अ ब ग ड स्टॅग. 10 टेलिफोन. 'खोबऱ्याची वाटी. 'बिस्किटांच्या गच्चीवर मोर कुंकवाचा करंटा. 'चावीचा झुला. संपूर्ण बक्षीस या खेळातलं वहिनींनी पटकावलं. अभिनंदन. आणि आता पैठणी कोण पटकावणार ते बघूया. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये आता वहिनी विटेवर उभ्या आहेत. जमिनीला पाय न लावता फुगा फोडेपर्यंत वहिनी विटेवरच असणार. विटेवरूनच पुढे जायचं. या टाचणीने एका वेळेला एक फुगा फोडायचा, ती टाचणी फळ्यावर ठेवायची, त्या 2 विटा परत उचलायच्या, या रेषेच्या अलीकडे येऊन उभं राहायचं आणि मग पुन्हा चालायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने सगळ्यात आधी 5ही फुगे फोडून ज्या वहिनी अंतिम रेषा पार करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3.
खेळाला सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं कोण जिंकणार काही समजत नव्हतं सुरुवातीला, पण नंतर एका वहिनींनी आघाडी घेतली आणि निकाल आपल्या समोर लागला. उपविजेत्या ठरल्या काळे वहिनी. काळे वहिनींना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सरफरे वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नेहा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नेहरू नगर, कुर्ला इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात कुर्ल्यामध्ये. नमस्कार.